गुड मॉर्निंग एव्हरीवन. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो कॅलेंडर बदललेला आहे आपण आणि आपलं रुटीन मात्र तेच आहे. काल ब्रोकोली आणली होती आणि आज शंभूला त्याच ब्रोकोलीची भाजी हवी होती, म्हणून फुलगोबीच्या भाजीला जशी फोडणी देतो तशीच मी ब्रोकोलीला फोडणी दिलेली आहे. याची काही वेगळी रेसिपी असेल तर मला नक्की कमेंट करा. अंकुर आणि माझ्यासाठी गंगाफळची भाजी केली. थोड्या वेळातच आपले राजे उठले आणि आज सगळं आईकडून करायचं होतं. म्हणजे आईच दूध देईल, आईच ब्रश करून देईल असं सगळं चाललं होतं. मग शेवटी मलाच ब्रश करून द्यावा लागला. त्याचं आवरतंय तोपर्यंत मी इथे त्याचा टिफिन भरून घेतला आहे. शंभू ही भाजी पहिल्यांदा खाणार आहे, पण मी टिफिन फिनिश करून येणार असं त्याने घरीच म्हटलं होतं. सो बघूयात आता शाळेत आल्यावर काय होतं ते. मग शाळेची तयारी करायला घेतली, ड्रेस घातला, शूज सॉक्स घातले. राजे अजून छोटे असल्याने ते सगळं मलाच करून द्यायचं असतं. बूट वगैरे सगळे पुसूनही त्याला मलाच द्यायचे असते. सो आपला राजा बेटा तयार झाला. त्याला शाळेत सोडून आली. आज गुरुवार होता. साखळी पारायण मी करते. गजानन महाराजांचा अध्याय वाचला. हे भादोलकर महाराज आहे पप्पांचे, त्या गुरु, त्यांचा अध्याय वाचायला सुरुवात केली. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.